श्रीराम समर्थ. वासना म्हणजे काय? तर मनामध्ये कायम वास करणारी, घर करून राहणारी ती वासना म्हणजे इच्छा. वासना अखंड, अनंत आणि चंचल असते. विषयात सुख शोधण्यात तिचे अखंड हिंडणे चालू असते. नाक, जिव्हा, डोळे, त्वचा, कान या पंचेंद्रियांना अनुकूल संवेदना देणारे पदार्थ, विचार, कल्पना म्हणजेच विषय. थोडक्यात काय? तर महाराज म्हणतात की परमात्म्याचे विस्मरण करणारी जी गोष्ट आहे ते म्हणजे विषय. मग विषय ह्याच्यामुळे आपल्याला काय होतं? तर दुःख होऊ शकतं. ज्ञानेंद्रियांना प्रतिकूल, नकोशा वाटणाऱ्या संवेदना म्हणजे दुःख. शीतोष्ण, तहानभूक, व्याधी, दारिद्र्य, अपमान, अपकीर्ती, चिंता, भय, प्रबळ मनोविकार, कष्ट, दुसऱ्यांकडून होणारा त्रास, अपघात, दुष्काळ, रोगाच्या साथी, दंगे, धोपे, युद्धे, नंतर निसर्ग प्रकोप इत्यादी दुःखाचे वैयक्तिक आणि सामूहिक असे अनंत प्रकार आहेत. मग यापासून आपल्याला शोक निर्माण होतो. म्हणजेच प्रिय वस्तू किंवा प्रिय व्यक्ती तात्पुरत्या किंवा कायमचा त्यांचा वियोग झाला की त्याच्यामुळे आपल्याला शोक होतो. मग ममत्वाच्या पोटी आणि भ्रांतीपोटी हातून घडणारे अनेक अपराध आपल्या हातून होतात. सुखदुःखाच्या हेलकाव्यांनी न ढळणारा चित्ताचा समतोलपणा म्हणजे समाधान असं महाराज सांगतात. केवळ दुसऱ्यापेक्षा मी जास्त सुखात आहे अशी सापेक्ष भावना म्हणजे खरे समाधान का? तर नव्हे. अनुकूल आणि प्रतिकूल अशा कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत मनाचा तोल, स्वास्थ्य आणि शांती अभंग राहणे म्हणजे खरे समाधान. हे एक कशामुळे मिळू शकते? तर भगवत भक्तीमुळे मिळू शकते. म्हणूनच परमार्थाकडे वळायचंय. परमार्थ जन्माला येऊन साध्य करून घ्यायच्या गोष्टी म्हणजे जे 4 पुरुषार्थ सांगितले त्यालाच परमार्थ असं म्हटलेलं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे हे 4 पुरुषार्थ व्यक्तीचे आणि समाजाचे ज्याच्यामुळे कल्याण होते अशा प्रकारचे वागणं म्हणजे धर्म. धर्माला विरोध होणार नाही अशा प्रकारे द्रव्य मिळवणे, सुख साधने मिळवणे म्हणजे अर्थ. धर्माला विरुद्ध नसणाऱ्या सुखाचा, सदाचरणाचा उपभोग घेणे म्हणजे काम. आणि सर्व प्रकारच्या वासनांपासून मुक्त होऊन शाश्वत परमात्म सुखाचा अनुभव घेणे म्हणजे मोक्ष. पहिल्या 3 पुरुषांपेक्षा परम म्हणजे सर्वश्रेष्ठ असल्याने मोक्षाला परमार्थ असं म्हणतात. श्रीराम समर्थ.